नमस्कार मंडळी. आज आली आहे आपल्याला विंटेज केकची ऑर्डर. म्हणजे याआधीसुद्धा एका विंटेज केकची ऑर्डर आली होती. काही कारणामुळे ती मला कंप्लीट करता आली नाही. त्यामुळे हा माझा फर्स्ट विंटेज केक होणार होता. विंटेज केक याआधी बनवला नव्हता, त्यामुळे याची डिझाईन पण जास्त काही बनवण्यात आली नव्हती. त्यामुळे स्क्रेपरवर अशा प्रकारे थोडीशी प्रॅक्टिस करून घेतली आणि त्यानंतरच केकवरती डिझायनिंग करायला सुरुवात केली. केकचा टॉप आणि बॉटम पार्ट दोन्हीलाही सेम डिझाईन केली. टॉप पार्टला डिझाईन करताना एवढा प्रॉब्लेम आला नाही, पण जेव्हा बॉटम पार्टला डिझायनिंग केली त्यावेळी थोडासा हात थरथरत होता. केकच्या साईड वॉलवर सेंटरला अशा प्रकारे डिझायनिंग होती. तिथे तर माझी डिझाईन बिलकुलच चांगली आली नाही. जे हाफ सर्कल होते तेही सारख्या प्रमाणात आले नाही. काही छोटे होत होते तर काही मोठे. क्रीम पण प्रॉपर प्रपोर्शनमध्ये सुटत नव्हती. तरीही मी केक कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला, पण केक कंप्लीट झाल्यावर मला त्याचा लुक अजिबात आवडला नाही. त्यामुळे मी खालची सगळी डिझायनिंग स्क्रेपरने काढून घेतली, बॉर्डरही काढून घेतली आणि परत नव्याने बॉर्डर केली आणि पुन्हा एकदा डिझायनिंग करायला सुरुवात केली. सेकंड टाईम मला असं वाटलं की त्यापेक्षा फिनिशिंग थोडी बरी आली आहे. अजूनही तेवढी परफेक्ट जमली नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, जमली आहे का मला डिझाईन? कमेंट करून नक्की सांगा. मान्य आहे मला यावेळी जमली नाही, पण नेक्स्ट टाईम मी याच्यापेक्षा छान करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कस्टमरने शेअर केलेल्या फोटोमध्ये वरच्या साईडला अशा प्रकारे हार्ट होता. तिथे टूथपिकने हार्ट काढून ठेवलं आणि थोडे व्हाईट कलरचे स्प्रिंकलर्स लावून ते कंप्लीट केलं. आता बो बनवायचे होते. बो थोडे लेंथला जास्तच असणार होते, त्यामुळे थोड्या मोठ्या रिबिन्स कट करून घेतल्या आणि आपण नॉर्मली जशी गाठ मारतो त्याप्रमाणे गाठ मारून बो कंप्लीट केले. असे 5 बो मी बनवले. नावाच्या दोन्ही साईडला 2 बो अटॅच केले आणि उरलेले बो बाकीच्या केकवर सेट करून घेतले. सेंटरला एक छानशी कॅन्डल लावून घेतली आणि अशा प्रकारे कंप्लीट केला आपला पहिला विंटेज केक. कसा वाटला आजचा केक कमेंट करून नक्की सांगा. मला जमला आहे का तेही सांगा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय.